नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। त्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मालती वरळे मॅडम यांचे मी आभार मानते। आजच्या गौरव सोहळ्याचे विशेष गौरव सोहळ्यार्थी मिर्झा नदवी सर, शिरसाट मॅडम, दोरनाळीकर सर यांना विशेष पुरस्कार असेच आपले प्रेम व सहकार्य नेहमी मिळत राहो अशी मी आशा व्यक्त करते आणि हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करते। थँक्यू। हे सगळे जे ज्यांना बाबासाहेबांचं सहकार्य मिळालं, म्हणजे पूर्ण कुटुंबाला म्हटलं तरी काही हरकत नाही, कुटुंबाला सहकार्य मिळाल्यानंतर एक एक जण कमी होत गेले। आणि जेव्हा माझे मिस्टर मेले आणि आम्हाला म्हणजे माझे सासरे मेल्यानंतर सारखे पत्र यायचे की तुम्ही प्रतिष्ठान काढा काहीतरी करा म्हणून, पण ते आता काही कारणामुळे जमलं नाही। पण हे सगळे लोक गेल्यानंतर माझ्या मनात सारखं हे वाटायला लागलं की आपण काहीतरी केलं पाहिजे त्या लोकांसाठी। म्हणून मग आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे आमचं प्रतिष्ठानही झालं नव्हतं तेव्हा आम्ही धामणगाव म्हणून आहे तिथं, जिथं सरकारची पण योजना मिळत नाही, त्याला आम्ही सुरुवात करायची। कारण 1-2 दिवसात कशी करणार, इच्छा तर करायची आहे, म्हणून आम्ही तिथं घसरगुंडी बालवाडीसाठी दिलं। आणि त्याच्यानंतर गेवराईला एक आहे संतोष गर्जे म्हणून, त्यांचं पण आम्ही तिथे गेलो तर त्यांना पण आम्ही सगळं दिलं। आणि त्याचा जेव्हा इतिहास वाचला की अवघ्या 20व्या वर्षी तो आपल्या बहिणीचं मूल मेलं म्हणून त्या मुलासाठी त्याने एवढं मोठं काम केलेलं असेल तर आपणही काय, ती प्रेरणा आम्ही घेतली। आणि समाजामध्ये हे चाललेलं आहे तर आपण एक सामाजिक जाणीव ठेवली पाहिजे। बॅक टू सोसायटी म्हणजे समाजाला काहीतरी आपलं देणं आहे, त्या देण्यासाठी हे प्रयत्न करते। ह्याच्यातून म्हणजे जात पंथ भेद असं काही आम्ही न मानता सगळं मानव हे मुख्य मानून लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी, तरुणांसाठी हे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही राबवतो। कुठल्या तरी महामानवाच्या निमित्तानं हे कार्यक्रम राबवतो आणि वर्षातून एकदा हा गौरव सोहळा करतो की हे जे लोक करत आहेत काम त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, ह्या दृष्टीनं आम्ही त्यांचा सत्कार करतो। माझं नाव मालती प्रभाकर वराळे। हे सगळे जे ज्यांना बाबासाहेबांचं सहकार्य मिळालं, म्हणजे पूर्ण कुटुंबाला म्हटलं तरी काही हरकत नाही, कुटुंबाला सहकार्य मिळाल्यानंतर एक एक जण कमी होत गेले। आणि जेव्हा माझे मिस्टर मेले आणि आम्हाला म्हणजे माझे सासरे मेल्यानंतर सारखे पत्र यायचे की तुम्ही प्रतिष्ठान काढा काहीतरी करा म्हणून, पण ते आता काही कारणामुळे जमलं नाही। पण हे सगळे लोक गेल्यानंतर माझ्या मनात सारखं हे वाटायला लागलं की आपण काहीतरी केलं पाहिजे त्या लोकांसाठी। म्हणून मग आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे आमचं प्रतिष्ठानही झालं नव्हतं तेव्हा आम्ही धामणगाव म्हणून आहे तिथं, जिथं सरकारची पण योजना मिळत नाही, त्याला आम्ही सुरुवात करायची। कारण 1-2 दिवसात कशी करणार, इच्छा तर करायची आहे, म्हणून आम्ही तिथं घसरगुंडी बालवाडीसाठी दिलं। आणि त्याच्यानंतर गेवराईला एक आहे संतोष गर्जे म्हणून, त्यांचं पण आम्ही तिथे गेलो तर त्यांना पण आम्ही सगळं दिलं। आणि त्याचा जेव्हा इतिहास वाचला की अवघ्या 20व्या वर्षी तो आपल्या बहिणीचं मूल मेलं म्हणून त्या मुलासाठी त्याने एवढं मोठं काम केलेलं असेल तर आपणही काय, ती प्रेरणा आम्ही घेतली। आणि समाजामध्ये हे चाललेलं आहे तर आपण एक सामाजिक जाणीव ठेवली पाहिजे। बॅक टू सोसायटी म्हणजे समाजाला काहीतरी आपलं देणं आहे, त्या देण्यासाठी हे प्रयत्न करते। ह्याच्यातून म्हणजे जात पंथ भेद असं काही आम्ही न मानता सगळं मानव हे मुख्य मानून लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी, तरुणांसाठी हे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही राबवतो। कुठल्या तरी महामानवाच्या निमित्तानं हे कार्यक्रम राबवतो आणि वर्षातून एकदा हा गौरव सोहळा करतो की हे जे लोक करत आहेत काम त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, ह्या दृष्टीनं आम्ही त्यांचा सत्कार करतो। माझं नाव मालती प्रभाकर वराळे। बळवंतराव वराळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं
बळवंतराव वराळे यांच्या जयंतीनिमित्त आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी काही गुणवंत सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी अतिशय महत्वाचं मौलिक योगदान दिलेलं आहे असे मिर्झा साहेब, डोरनाळीकर साहेब आणि शिरसाट मॅडम यांचा इथे सत्कार करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय निकटचे सहकारी बळवंतराव वराळे होते. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आपल्या कार्यकर्त्यांचं जे अनोखं नातं होतं, बाबासाहेबांनी केवळ विचार दिला नाही, बाबासाहेबांनी केवळ संघटना दिली नाही, तर आपल्या कार्यकर्त्यांना उभं करणं, त्यांना तयार करणं हेही काम केलं. त्याच पद्धतीनं त्यांना जे सहकारी लाभले त्यांनी बाबासाहेबांना सुद्धा अतिशय निष्ठेनं सहकार्य केलं, साथ सोबत केली. त्यामुळेच आंबेडकरी चळवळ उभी राहिली. आज आंबेडकरी चळवळ विस्कळीत झालेली दिसते. नेता आणि कार्यकर्ता याच्यामध्ये समन्वय नाही, विचारवंत आणि कार्यकर्ता आणि नेते यांच्यामधला समन्वय हरवलेला आहे. अशा एका संकटाच्या काळात, संक्रमणाच्या काळात, संदिग्धतेच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा जो अनोखा भावबंध आहे तो समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं ही चळवळ उभी केली, आपल्या सहकार्यांना समजून घेतलं, त्याच पद्धतीनं आजच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजून घ्यावं आणि कार्यकर्त्यांनी व्यक्तिप्रती निष्ठा नाही तर विचारांप्रती निष्ठा व्यक्त करून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुद्ध भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पुढे यावं अशी अपेक्षा या कार्यक्रमानं व्यक्त केली. कार्यक्रमाचं नेटकं नियोजन या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मालतीताई वराळे, कुणाल वराळे, ॲडव्होकेट इंदुताई वराळे, सुधा वराळे यांनी अतिशय नेटकं नियोजन केलं आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला.